हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक। पारखी आसी सांगता गोष्टी, पारखी आसी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक। तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक। विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वररी काय दातुं मुनीन्द्रेहि, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञ जीवो धरार्थावतारं, कलांकांक तेजो धिकामोदिवक्त्रं, खलानीश बाधा पनोदार्ह दक्षं,
समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा दया, करुणा करा, तुमचा अनुग्रह पावन झालं चराचरी. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला गवळणपर प्रकरणातील अभंग अतिशय साधा सोपा, अनेकांच्या पाठांतरातला, अनेकांच्या परिचयाचा असा हा गवळणपर अभंग नव्हे नव्हे तर ही गवळण जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंदनीय देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी तुम्हा आम्हाला 5वा वेद निर्माण करून दिला। 4 वेद आपण ऐकले, 4 वेद आपल्याला माहिती आहेत, पण हे 4 वेद सामान्य माणसाला लवकर समजत नाहीत, म्हणून 5वा वेद तुकोबरायांनी निर्माण केलेला गाथा, गाथ्याला 5वा वेद म्हटलं जातं। असा पंचम वेद ज्यांनी तुम्हा आम्हाला निर्माण करून दिला असे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराया, या तुकोबारायांचा अतिशय साधा सोपा असा हा गवळणपर प्रकरणातील अभंग। विठ्ठल विठ्ठल। प्रथमतः आपण या गवळणीचा शब्दशः अर्थ पाहू। तुकोबाराय सांगतात, हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले। तुकोबाराय या गवळणीच्या माध्यमातून एका गवळणीची अवस्था, एका गवळणीची भावदशा व्यक्त करत आहेत। एका गवळणीच्या अंतःकरणात जो भाव आहे, ती गवळण, तिची अवस्था कशी झालेली आहे, या गवळणीच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात। हरीने माझे हरिले चित्त, ती गवळण बोलतीये, काय केलंय त्या हरीनं, त्या कृष्णानं, त्या कान्हानं माझं चित्त हरण केलंय, माझं चित्त चोरलंय। हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आणि परिणाम काय झालाय, माझ्यावरती ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, जो काही प्रपंचाचा संसाराचा भार आहे, त्या जबाबदाऱ्या, तो भार मी विसरून गेली आहे। माझी कामं माझ्या लक्षात येत नाहीत, काय करावं काय नाही हे सुद्धा मला सुचत नाही। आणि मग ती गवळण म्हणतीये, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक। मग अशी जेव्हा तिची अवस्था झाली आहे की जबाबदारी कळत नाही, कामधंदा काय करावा ते कळत नाही, मग मी अशा अवस्थेत घरी कसं जावं। तिच्या अजून एक गोष्ट लक्षात आली आहे, भगवंतानं चित्त चोरलंय, म्हणजेच थोडक्यात काय तर भगवंताची ओळख तिला झाली आहे। नव्हे नव्हे तर स्वतःचं मन तिनं देवाला अर्पण केलंय, देव कळाला, मग लक्षात येतंय की हा प्रपंच हा लौकिक खोटा आहे, मिथ्या आहे, नोहे बरा हा लौकिक, हा लौकिक बरा नाही। आणि मग माझी ही अवस्था झालेली आहे की मला घरी जावं हे कळत नाही, काय करावं ते कळत नाही, मग अशी अवस्था मी नेमकं कुणाला सांगावी। कारण आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी
समोरचा ऐकून घेणारा असावा लागतो, समोरचा समजून घेणारा असावा लागतो। पहा, मग माझी ही अवस्था मी कुणासमोर सांगावी? घरचे तर काही ऐकणार नाहीत, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं तर काय होईल? पारखियासी सांगता गोष्टी घरची कुठे खातील। पारखियांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना जर मी माझी अवस्था सांगत बसले तर विनाकारण घरचे कुठे खातील, घरचे नको नको ते बोल लावतील, घरचे नको नको ते बोलतील। आणि ही अवस्था जगद्गुरु तुकोबारायांनी जाणली आहे। पहा, एक साधूची वृत्ती जशी असते, साधुत्वाची अवस्था, एका भक्ताची अवस्था, जसं पहा एका स्त्रीचं मन एक स्त्री जाणू शकते, त्याच प्रकारे एका भक्ताची अवस्था सुद्धा एक भक्तच जाणू शकतो, तुम्ही आम्ही सामान्य जाणू शकत नाहीत। मग हिची जी अवस्था झाली आहे, हिची अवस्था बाकीच्या कुणाच्या लक्षात येत नाही। त्या गवळणीची अवस्था माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जाणावी। आणि जगद्गुरु तुकोबाराय मग तिला सांगतायत, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोने। बाई तू काळजी करू नकोस, निवांत राहा, पाहिले पाही परतोने। तो भगवंत आहे ना, तो सगळं काही पाहून घेईल, त्याच्यावरती भार टाकून दे। हा झाला या गवळणीचा शब्दशः अर्थ। विठ्ठल विठ्ठल या गवळणीचा विस्तारपूर्वक विचार करण्या अगोदर या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पहा, कथेला तर तुम्ही रोज मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत उपस्थित राहिलात। आज काल्याच्या कीर्तनालाही भरपूर संख्या आहे। प्रथमतः सर्व श्रोते वर्गांचे मी आभार व्यक्त करते। त्यानंतर आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साथ लाभलेली आहे, त्यामध्ये पहा इकडं मृदुंग विशारद, खूप गोड मृदुंग वाजवतात गजानन महाराज गायकवाड, दादांचेही आभार। इकडं हार्मोनियमची साथ करत आहेत, काकांचं नाव काय? विजू काका, विजू महाराज। त्याचबरोबर इकडं वैभव महाराज, त्यानंतर नंदकेश्वर महाराज। दोन्ही दादांचे धन्यवाद। इकडं आमच्या विद्यार्थीने अगदी 7 दिवस ज्यांचा गोड असा आवाज तुम्ही ऐकलाय आणि ज्यांच्या आवाजानं तुम्हा प्रत्येकाला वेध लावलाय, अशा हरिभक्तीपरायण, त्या स्वतः कीर्तनकार सुद्धा आहेत, हरिभक्तीपरायण अपेक्षाताई पवार, त्यानंतर आमच्या या सर्व विद्यार्थीने, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं। पहा, हा कार्यक्रम आपल्याला जर नंतर कधी पाहावा वाटला तर या ठिकाणी यूट्यूब चॅनलही आहे, गजर मुक्ताईचा दादांचं चॅनल आहे, तेही शूटिंग करत आहेत, त्यांचे सुद्धा अंतकरणपूर्वक आभार। सिस्टीमवाले दादा, भागवत दादा, अगदी आज 8वा दिवस आहे, रोज अतिशय गोड ऑपरेटिंग करतात, खूप चांगली सिस्टीम लावतात, सांगावं लागत नाही, पाहिजे तसा आवाज देत आहेत। पहा, या ठिकाणी जर कोणी अधिकारी व्यक्ती नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला कळवा। तुम्ही प्रत्येक जण नाव घेण्याच्या पात्रतेचे आहात, पण नाव घेत बसले तर कीर्तनच राहील, कीर्तनच होणार नाही। पहा, तुमचे प्रत्येकाचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी आपण परमेश्वराचं चिंतन पाहू। विठ्ठल विठ्ठल हरीने माझे भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक। पहा, हरीने माझे हरिले चित्त, चित्त या शब्दावर जरा विचार करा। चित्त, कोणतंही काम आपण करतोय, मग तुम्ही काहीही करा, कोणतंही काम करत असताना त्या कामामध्ये आपलं चित्त असावं लागतं, आपलं मन त्यात असावं लागतं। मग तुम्ही कोणतंही कार्य घ्या, कीर्तनात बसलाय ना, तुमचं चित्त जर कीर्तनात असेल, कीर्तनावरती असेल,
तर कीर्तन समजेल. देहानं असून फायदा नाही, चित्त त्यात रमलं पाहिजे, तुमचं मन त्यात असलं पाहिजे. समजा तुम्ही काहीतरी काम करताय, महिला मंडळ भाकरी करता ना, भाकरी, समजा भाकरी चालू आहेत, ती भाकर चुलीला लावली आहे, चुलीला लावली आणि अचानक बाजूला निघून गेल्या, काय होईल? एकतर ती भाकर चूल खाईल, ती माणसाला खाण्याजोगी राहणार नाही, चूल खाईल, नाही तर मग गाई गुरांना चारावी लागेल. कशामुळे झालं? चित्त जागेवरती नसल्यामुळं, त्या कामामध्ये चित्त न दिल्यामुळं, लक्ष न दिल्यामुळं. पुरुष वर्ग, समजा तुम्ही गाडी चालवताय, गाडी चालवताय आणि ड्रायव्हिंग करताना लक्ष, गाडी चालवण्यामध्ये तुमचं लक्ष राहिलं नाही, चित्त राहिलं नाही, तर काय होईल? सुखरूप पुढे जाल, अपघात होईल. कशामुळं? तर चित्त त्या कामामध्ये नसल्या कारणानं जे कोणतं कार्य आपण करतोय त्यामध्ये आपलं चित्त पाहिजे. मग तुम्ही जपाला बसलाय, जप करताय, जप करताना हातात माळ आहे पण चित्त त्याच्यात नाही, काही उपयोग होणार नाही. एका व्यक्तीनं काय केलं, जप करत होता. पहा बरं का, कोण कशामुळं जप करतं, माध्यम कसं निवडतं. एक व्यक्ती, त्याच्या पत्नीचं आणि त्याचं भांडण झालं, पती पत्नीचं भांडण झालंय. मग आता पत्नी पतीला बोलूच देत नाही. तुमच्याकडे कसं आहे, पत्नी पतीला बोलू देत नाही. हा कंटाळला, आपण एक शब्द बोलला का ती तिकडून 10 शब्द बोलणार. मग आता काय करावं? यानं लगेच जपाची माळ हातात घेतली आणि देवघरात जाऊन बसला. जपाची माळ हातात घेऊन देवघरात बसलाय, जपाला सुरुवात केली. एका हातात माळ आहे, जप चालू केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जप चालू आहे. ती बाहेरून बडबड करतच आहे. हा म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण होईल, रामकृष्ण हरी, आता तरी गप बसन, मग तरी गप बसन, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पहा, आपण काय करतो, जप कशामुळे करतो? तर चित्त त्यात नसतं, अंतकरणातून करत नाही, काहीतरी करायचं म्हणून करायचं, किंवा एखाद्या दुसऱ्या त्रासातून मुक्त व्हायचं म्हणून जपाला बसायचं. कोणी कोणी कामाचा कंटाळा आल्यानंतर जपाला बसतात, समोर ग्रंथ घेऊन बसतात. तर हे काही उपयोगाचं नाही. श्रद्धा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर तुम्ही नामचिंतन करताय, नामस्मरण करताय, चित्त त्यात नसेल तर उपयोग नाही. फक्त नामचिंतनच नाही, तुम्ही व्यापार करताय, तुम्ही काही कामधंदा करताय, तुम्ही शेती करताय, पिका पाण्याकडे बारकाईने लक्ष दिलं नाही तर पीक चांगलं येतं का? नाही. कोणतंही कार्य घ्या, चित्त देऊन ते काम करावं लागतं, तेव्हा ते काम पूर्ण होत असतं. पारमार्थिक काम असेल किंवा व्यावहारिक काम असेल, कोणतंही काम. पहा, या ठिकाणी ही गवळण सांगतेय की माझं चित्त हरीनं चोरलंय, माझं चित्त हरीनं हरण केलंय. पहा, त्या भगवंतानं, त्या कान्हानं, त्या कृष्णानं चित्त हरण केल्यानंतर यांची कशा प्रकारची अवस्था झाली आहे हे आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून पाहायचंय. या कृष्णानं, कान्हानं कशा प्रकारे या गवळणींचं चित्त हरण केलंय. पहा, भगवंताची मुरली
गोड मधुर त्या मुरलीचा ध्वनी. ती मुरली जेव्हा वाजायची, ती मुरली वाजायला लागल्यानंतर या गवळणी आपापला कामधंदा सोडून त्या मुरलीच्या ध्वनीच्या दिशेनं पळायच्या. काहीच सुचत नव्हतं. मुरलीचा ध्वनी कानावर आला की दिसेल त्या मार्गानं पळायच्या. पहा, एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल. एक गवळण ती या कृष्णाच्या मुरलीनं एवढी वेडी झाली, अगदी तिचा पती दिवसभर त्यानं काम केलं, राबला, शेतात कष्ट करून संध्याकाळच्या वेळेला घरी आला. संध्याकाळच्या वेळेला घरी आला. आता त्याला फार भूक लागलेली आहे. भूक लागली आहे म्हणून तो आपल्या पत्नीला, त्या गवळणीला सांगतोय, अगं मला भूक लागली आहे, काहीतरी खायला कर. तो म्हणत होता भूक भूक भूक. तिनं ऐकलं आपल्या पतीला भूक लागली आहे. ऐकलं, म्हटली तुम्ही 5 मिनिट थांबा, 5 मिनिटात लगेच तुम्हाला जेवण आणून देते, ताट वाढते. तो म्हणत होता भूक भूक भूक. ती ताट वाढायला गेली, जेवणाचं ताट बनवलं आणि तेवढ्या त्या कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती आला. तेवढ्या त्या कान्हाच्या मुरलीचा, तुझ्या मुरलीचा अकल्पित पडला कानी, विहरले विघरधंदा विसरले, आहार जवळिया कशी वाजवली मुरली, आहार जवळिया कशी वाजवली मुरली. ओ आहार सापडिया कशी वाजवली मुरली, आहार सापडिया कशी वाजवली मुरली. त्या कृष्णानं, त्या कान्हानं मुरली वाजवली. ही जेवणाचं ताट वाढतीय. पतीला जेवण वाढायचंय, तो भूक भूक करतोय. त्या कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. हिच्या लक्षातच आलं नाही की हा भूक भूक करतोय का भूस भूस करतोय. म्हशीला भूक लागली होती. तिनं काय केलं, तिला वाटलं आपले पती भूस 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 म्हणतात, भानच राहिलं नाही आपण काय करतोय. जेवणाचं ताट म्हशीच्या समोर आणि भूस नवऱ्याच्या समोर. का होतंय असं? चित्त जागेवरती नाही. ती मुरली ऐकली की चित्त आपोआप तिकडं पोहोच होतं. इथं काहीच लक्ष लागत नाही. तशी अवस्था तुमची 7 दिवस झाली बघा. काहीच नाही, हातातलं काम टाकून येऊन कथा ऐकायला बसायच्या. पहा, एक गवळण भाकरी करत होती. काळपूर्वीचा होता. भाकरी करत होती आणि भाकरी करताना अगोदर चांगल्या भाकरी करत होती, एकदम पातळ छान भाकरी. अगदी प्रत्येकानं आली का 1 खायची तर 2 खायची अशा भाकरी. भाकरी करतीये, अगोदर चांगल्या भाकरी चालू आहेत आणि अचानक तिच्या कानावरती मुरलीचा ध्वनी आला. कान्हाची बासरी, त्या बासरीचा आवाज आला. परिणाम काय झाला, जी अगोदर चांगल्या भाकरी करत होती ती आता धप्पा 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 भाकरी थापायला लागली. अख्ख्या वस्तीवर आवाज, या सुनबाईच्या भाकरी चालल्यात. धप 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 करायची. तिच्या सासूनं आवाज ऐकला. मी तुम्हाला कालच सांगितलं, पूर्वीच्या काळी सासूला पाहिलं का सून थरथर कापायची आणि आता सुनाला पाहिलं का सासू थरथर कापते. इथल्या सासवांनो, तुम्हाला जर सुखी समाधानी राहायचंय ना तर आपल्या सुनाला टाकून बोलायचं नाही बरं का. टाकून बोलायचं नाही. त्यांचे माहेरचे घर आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाहीत. लक्षात येते ना सर्वांच्या? पूर्वीचा काळ आहे.
ही भाकरी थापते, सासून पाहिलं धप 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 आवाज येतोय. नेमकं काय झालं हिला? लांबूनच आवाज दिला, सुनबाई अहो भाकरी थापता की गौऱ्या थापता? जवळ येऊन पाहिलं मोठाल्या भाकरी, गौऱ्यासारख्याच भाकरी. राग आला. म्हटली सुनबाई उठा, तुम्ही तुमचं काम पहा, मी भाकरी करते. त्या सुनेला एवढंच पाहिजे होतं. तिनं काय केलं? भाकरीवरून उठली, सासू बसली, उठली, लगेच मुरलीचा ध्वनी, जिकडून तो ध्वनी येतोय त्या दिशेनं धावत सुटली. ध्वनी ऐकायला, मुरली ऐकायला. असं गवळणींचं चित्त त्या कान्हानं, त्या कृष्णानं हरण केलं. मग हे जे चित्त आहे, हरण केलंय माझं चित्त, असं एक गवळण या अभंगाच्या माध्यमातून सांगते. जी गवळण यमुनेच्या काठावरती जाऊन बसली आहे. कान्हानं तिचं मन, तिचं चित्त हरण केलंय, पण आता नेमकं माझी अवस्था कुणाला सांगू हे कळत नाही. कान्हानं चित्त तर हरण केलंय, माझं चित्त चोरलंय. हेच ती अभंगाच्या पहिल्या चरण. हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त. हो हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त, हरणे माझे हरिणे चित्त. हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, हरिणे माझे हरिणे चित्त, आता कैची जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा, आता कैची जाऊ घरा. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. ती गवळण ती सांगते की या हरीनं, या कृष्णानं माझं चित्त हरण केलंय. पहा किती चित्त हरण केलं. अशा एकी दोघीचं नाही तर अनेकींचं चित्त या कान्हानं, या कृष्णानं हरण केलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पहा त्या गवळणींनी जर या कृष्णाला पाहिलं, त्याचं रूपही तेवढंच सुंदर होतं. पाहिलं तर पाहतच राहावं. रूप पाहिलं तरी सुद्धा
त्यांना काही सुचत नव्हतं आणि बासरी ऐकली तरी सुद्धा काही सुचत नव्हतं. चित्त त्या देवाने हरण केलं. असं कित्येक गवळणींचं चित्त हरण केलेलं. एक गवळण सुद्धा भानावरती नाही. एक जण आपल्या पतीचे पाय दाबत होते, आपल्या पतीची सेवा करत होते. पतीची सेवा करते, पती थकलेला आहे, दमलेला आहे. सेवा करत असताना अचानक कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी तिनं ऐकला. कृष्णाच्या मुरलीचा ध्वनी कानावरती पडला. परिणाम पहा, जी गवळण काय करत होती? ऐरला. बोला ना, काय करत होती? तुम्ही करता ना पतीची सेवा? मग अशा जरा फ्रेश बसा ना. ती गवळण पतीची सेवा करत होती. मुरली ऐकली, परिणाम झाला पहा. अगोदर जी गवळण चांगले व्यवस्थित पाय दाबत होती, ती गवळण आता चिमटे घ्यायला लागली. पतीच्या पायाला चिमटे घ्यायला लागले. पती म्हटला, अरे मी एवढं दमून एवढं थकून आलोय, माझी सेवा करायची दिली सोडून, पाय नीट दाबायचे दिले सोडून, आणि ही चिमटे घ्यायला लागली. मोठ्यानं आरडला, ए धांगड, काय करतेस? पाय दाबते की चिमट्या घेते? जा म्हटला, तुझं काम कर, नको करू माझी सेवा. तिला तेच पाहिजे होतं. काहीच न बोलता तशीच उठली, लगेच ज्या ठिकाणावरून मुरलीचा ध्वनी येतोय त्या दिशेनं धावायला लागली. पहा, या मुरलीनं, या कान्हानं, या हरीनं कशा प्रकारे या गवळणींचं चित्त चोरलंय. मग अशी अवस्था या गवळणींची झालेली आहे. जी गवळण या अभंगाच्या, या गवळणीच्या माध्यमातून आपली भावदशा व्यक्त करते. तिचं चित्त हरीनं चोरलंय ना. चित्त चोरलं म्हणजे थोडक्यात काय झालं तर तिला भगवंत सत्य आहे आणि संसार प्रपंच ही प्रकृती मिथ्या आहे हे तिच्या लक्षात आलंय. त्या भगवंताची, त्या हरीची, त्या कृष्णाची जाणीव झाली आहे. देव काय आहे थोडक्यात हे तिच्या लक्षात आलंय. मग ती गवळण पहा, तिची अशी अवस्था झालेली. मग आता नेमकं ही अवस्था माझा भाव कुणाला सांगावा? माझं मन कुणासमोर मोकळं करावं? आपण जर आपल्या मनातली गोष्ट अशी कुणालाही सांगितली तर चालते का? तुम्ही सांगता का तुमच्या मनातलं कुणालाही? समोर येईल त्याला नाही सांगत. आपल्या मनातला आपण त्यालाच सांगतो जो आपल्याला समजून घेतो किंवा जो आपल्या जवळचा असतो, तो ते ऐकून समजून घेऊ शकतो. असं कुणालाही सांगत नाही. पण या गवळणीचं चित्त देवानं हरण केलं, या हरीनं हरण केलंय. ही अवस्था हिची झाली आहे. हे कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना. तिच्या लक्षात आले की एकमेव भगवंत सत्य आहे. पहा, भागवतामध्ये पहिलाच श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चिदानंद रूपाय, सत, चित आणि आनंद असे तीन स्वरूप, तीन रूप भगवंताचे सांगितले. सत, चित आणि आनंद रूप भगवान परमात्मा आहे. सत म्हणजे काय तर सत्य. सत्य म्हणजे काय? सत्य कशाला म्हणतो आपण? बोला, नाही माहिती का तुम्हाला? सत्य म्हणजे काही म्हणतील खरं, खरं सुद्धा आहे. पण सत्य म्हणायचं कुणाला? ऐका, ते सुद्धा सांगते सत्य या शब्दाची व्याख्या. पहा, ज्यात कधीच बदल होत नाही, जे कधीच बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. ज्यात कधी बदल होत नाही. मग मला तुम्हीच उत्तर द्या, पुरुष वर्ग. आज तुम्ही या ठिकाणी बसलाय. इथून माग 10-15 वर्षापूर्वी जे काम तुम्ही अगदी सहजतेनं पार पाडत होता, ते काम आता पार पाडू शकता का हो तेवढ्या ताकदीनं? तेवढं बळ, तेवढी ताकद आता राहिली का? नाही राहिली. ते काम आपण तेवढ्या ताकदीनं अगदी सहजपणे पार पाडू शकत नाहीत. आता आपली ताकद कमी झाली,
काळानुसार आपल्यात काहीतरी बदल होत जातोय, बदलत जातोय. तुम्ही समजा आज तुमचं वय वर्ष 60 आहे, आज तुम्ही थकलात. इथून पाठीमागे 30 वर्षापूर्वीचा विचार करा. तुम्ही त्यावेळी जसे तरणेबाण दिसत होता तसे आता दिसता का? नाही दिसत. वेळेअभावी काळानंतर आपल्यात काहीतरी बदल होत जातोय, आपण बदलत जातोय. महिला मंडळ, छोटंसं लेकरू जेव्हा जन्माला येतं तेव्हा केवढं असतं ते? अगदी छोटंसंच, 2-2.5 किलो वजन. पण जेव्हा ते 10-15 वर्षाचं होतं तेव्हा त्याची उंची पार आपल्याला गाठायला येते. मला यातून सांगायचं एवढं, पहा, तुम्ही आम्ही प्रत्येक जण बदलणारे आहोत. लक्षात येतंय ना तुमच्या? का डोक्याच्या वरून चाललंय? तुम्ही आम्ही प्रत्येक जण बदलणारे आहोत. आपल्यात वेळेनुसार काळानुसार बदल होत राहतो. आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत, काही काळानंतर या ठिकाणी नसणार आहेत. आज आहोत, उद्या नसणार आहेत. बदल होतोय. पण पहा, तुम्ही आम्ही बदलतो, फक्त आपणच नाही. या प्रकृतीमध्ये जेवढं काही आहे ते सगळं बदलत चालतंय. हे गाव आज या ठिकाणी हा भव्य दिव्य असा सप्ताह होतोय. एक 10-15 वर्षापूर्वीचा विचार करा. आज या गावाची प्रगती झाली. 10-15 वर्षापूर्वी तेवढी प्रगती, तेवढा विकास होता का? नाही. आज प्रत्येकाला राहायला चांगलं घर झालं, सगळ्या लेकरांचं मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित होतंय. पण मागच्या काळात हे सगळं नव्हतं, एवढा विकास नव्हता. गावात बदल होतोय, तुमच्या आमच्यात बदल होतोय, प्रत्येक वस्तूमध्ये बदल होतोय. नव्हे तर ही प्रकृती निरंतर बदलत राहणारी आहे, बदलणारी आहे. मग जे बदलतंय ते सत्य आहे का? मला वाटते तुमच्या लक्षात येत नाही. जे बदलतंय ते सत्य आहे का? तुम्ही आम्ही सत्य आहोत का? नाही. या प्रकृतीमधली प्रत्येक गोष्ट ही मिथ्या आहे, खोटी आहे, सत्य नाही. मग तुम्ही म्हणाल सत्य नेमकं काय आहे? तर ऐका, सत्य तो भगवान परमात्मा आहे, तो भगवंत आहे. सत्य तू विठ्ठला, तो सत्य आहे. पहा, तो भगवान परमात्मा सत्य का? तर युगे 28 विटेवरी उभा. किती युगांपासून उभा आहे तो? आरतीत सांगितलं युगे 28 विटेवरी उभा. तुम्ही आम्ही काल नव्हतो, आज आहोत, उद्या नसणार आहोत. पण तो भगवंत कालही होता, तो आजही आहे आणि तो भविष्यातही राहणार आहे. म्हणून तो भगवंत सत्य आहे. तो कालही विटेवर उभा होता, तो आजही विटेवर उभा आहे आणि भविष्यातही विटेवरच उभा असणार आहे. म्हणून तो भगवान परमात्मा सत्य आहे, तो भगवंत सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल. तो भगवंत सत्य आहे हे आमच्या लक्षात आलं ना सगळ्यांच्या लक्षात? अय महिला मंडळ, येतंय का लक्षात? नाही. जरा चिंतनीय विषय आम्ही काढला की तुम्ही म्हणतात या महाराजाला आणलं कोणी? पहा, भगवंत सत्य आहे हे आमच्या लक्षात आलं. ही प्रकृती मिथ्या आहे हे आमच्या लक्षात आलं. हे आमच्या लक्षात आलंय, आम्हाला कळतंय पण वळत नाही. पण जी गवळण आहे तिला कळालंय आणि वळतंय सुद्धा. म्हणून तिची अवस्था झालीये की आता मी घरी कशी जाऊ? गवळणीचं दुसरं चरण. आता
आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक। पहा ती गवळण म्हणते की मी आता घरी कशी जाऊ, माझं चित्त देवावरती जडलंय, मग आता घरी कशी जाऊ। आणि देवावरती चित्त जडणं, कामधंद्यात लक्ष न राहणं हे माझ्या घरच्यांना सहन होणार नाही किंवा त्यांना पटणार नाही। महिला मंडळ, तुम्ही जर घरचा कामधंदा सोडून भजन करीत बसल्या, मोकळ्या वेळेत नाही बरं का, कामधंदा सोडून भजन करत बसल्या, लवकर घरीच जात नाही, तुमच्या घरच्यांना पटणार आहे का हो? तुम्हाला पटन काय पुरुष वर्ग? नाही पटणार। या गवळणीची अवस्थाच तशी झालेली आहे। ती गवळण म्हणते नोहे बराहा लौकिक। लौकिक म्हणजेच प्रपंच, संसार। हा लौकिक, हा प्रपंच बरा नाही। जेव्हा माणसाला, जेव्हा जीवाला त्या शिवाची, त्या भगवंताची ओळख होते, त्या परमात्म्याची ओळख होते, तेव्हा त्याच्या सत्य लक्षात येतं आणि हा संसार, हा प्रपंच बरा नाही हे त्याला आपोआप वाटत असतं किंवा जाणीव होत असते। मग हिलाही कुठेतरी जाणीव झाली आहे, नव्हे तर तिच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल भाव निर्माण झालाय, श्रद्धा निर्माण झाली आहे। आणि पहा, भाव हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं वर्म आहे किंवा भक्तीचं वर्म आहे। भाव, अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे। पहा, एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईल। एकदा एक नवीन जोडपं पंढरपूरच्या वारीला निघालं। तुम्ही जाता ना पंढरपूरच्या वारीला? महिला मंडळ कोण कोण जातं वरबोट करा बरं। 3 जण नाही, आता गावचा सप्ताह झालाय, आता काहीतरी बदल घडला पाहिजे। कथा सर्वांनी ऐकली, सगळे कीर्तन ऐकलेत, काहीतरी बदल झाला पाहिजे ना। मग आज माळ कोण कोण घालणार? कोणाकोणात बदल झाला? सप्ताहाचा परिणाम काहीतरी दिसला पाहिजे। पहा, सप्ताह कशासाठी असतो तर समाजात जे वाईट विचार आहेत ते विचार बाजूला जावेत आणि चांगले विचार सगळ्यांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये यावेत किंवा विवेक यावा, याच्यासाठी हा सप्ताह असतो, याच्यासाठी हे नामचिंतन असतं। तुमच्या आमच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, आपण भक्ती मार्गाला लागलो पाहिजेत, याच्यासाठी सप्तन। भाव महत्वाचा आहे। एक नवीन जोडपं, ते नवीन जोडपं पंढरपूरच्या वारीला निघालय आणि वारीला आल्यानंतर आषाढी वारीचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस पूर्ण झाला, द्वादशीचा दिवस उगवला। मग त्याच पंढरपूरमध्ये यांचे काही नातेवाईक होते। नातेवाईकाच्या घरी गेले, द्वादशी सोडायची, एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास केलाय, उपवास सोडायचा आहे। नातेवाईकांच्या घरी गेले। आता आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? पाहुणचार करतो ना, तर त्यांना बेसन भाकरी घालता तुम्ही, काहीतरी सुंदर असा स्वयंपाक करतो आपण, त्यांचा पाहुणचार करतो। हे त्या पाहुण्यांच्या घरी गेलेत। घरी जावं, त्या ठिकाणी त्या पाहुण्यांमध्ये एक विधवा काकी होती, यांचीच नातेवाईक। ती विधवा काकी, तिनं यांचं आदरातिथ्य केलं आणि यांच्या जेवणाची व्यवस्था
यांना जेवणासाठी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला। महाराष्ट्राचं प्रसिद्ध जेवण पुरणपोळी, पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक बनवला। हे जे नवीन जोडपं होतं दोघंही जेवायला बसले। दोघं जेवतायत, जेवण करताना त्या पतीला पुरणपोळी फार आवडली। शहरातलं जोडपं होतं, पुरणपोळी कधी खाल्लेली नव्हती, माहिती नव्हती, आणि त्या नव्या नवरीला, त्या नवीन मुलीला पुरणपोळी बनवताही येत नव्हती। आताच्या मुलींना लवकर स्वयंपाक जमत नाही, आणि पुरणपोळी अतिशय कठीण गोष्ट, त्यासाठी भरपूर सराव लागतो, तेव्हा चांगली पुरणपोळी जमते। ही नवीन मुलगी आणि तो मुलगा दोघांनीही पहिल्याच वेळेस पुरणपोळी खाल्ली आहे। त्या पतीला पुरणपोळी फार आवडली आहे। पुरणपोळी आवडली, पोटभर जेवण केलं आणि आपल्या पत्नीला सांगितलंय, अगं तू आता एक काम कर, या काकींकडून पुरणपोळी शिकून घे, कशी बनवायची पुरणपोळी शिकून घे, घरी गेल्यानंतर आपल्याला बनवता येईल। तिनं काय केलं, नवीन मुलगी होती, तिनं एक वहीन पेन घेतला, वहीन पेन घेतला आणि लगेच काकींकडे, काकी माझ्या पतींना पुरणपोळी फार आवडली आहे, ती पुरणपोळी कशी बनवतात ते मला सांगा। कृती विचारली, साहित्य विचारलं, त्या काकीने सांगायला सुरुवात केली। साहित्य सांगितलं, काय डाळ गुळ जे काही लागतंय ते सांगितलं, सगळं काही या मुलीनं लिहून घेतलं। आता कृती सांगायला सुरुवात केली। मी जर तुम्हाला कृती सांगत बसले तर कीर्तन कृतीतच जाईल, म्हणून कृती काही सांगत नाही। पहा, कृती सांगायला सुरुवात केली ती काकी, त्या काकीनं कृती सांगावी, या मुलीनं कृती लिहून घ्यावी। कृती लिहिता लिहिता इथपर्यंत येऊन पोहोचलं की एका बाजूला कणिक तिंबायचे, कणिक मळायचे आणि पुरण बनवायचं, पुरण वाटून घ्यायचं, कणिक तिंबायची। इथपर्यंत ती कृती आली। त्या मुलीनं सगळं काही व्यवस्थित सविस्तरपणे लिहून घेतलं, लक्षातही आलं। पण लिहित असताना तेवढ्यात बाहेरून पतीनं आवाज दिला, अगं चल आपल्याला उशीर होतोय, जायचंय। तिनं तसाच वहीन पेन गुंडाळला आणि तशीच निघाली। कुठपर्यंत कृती आली, पटपट बोलायचं। एका बाजूला पुरण वाटून घ्यायचं आणि कणिक तिंबून घ्यायचे, इथपर्यंत कृती आली होती। तशीच ती घरी गेली। घरी गेली, एक 8-10 दिवसानंतर पतीने सांगितलं, ग आपल्याकडं माझे काही मित्र येणार आहेत, मोठे प्रोफेशनल आहेत, सुशिक्षित माणसं आहेत, ते घरी येणार आहेत, 4-5 जण आहेत, त्यांच्यासाठी सुंदर असा स्वयंपाक बनवायचा आहे, मग काय बनवशील? हिला लगेच आठवलं, आपल्या पतीला पुरणपोळी फार आवडली होती। हिनं विचार केला आपल्या पतीला पुरणपोळी आवडली, मग यांच्या मित्रांना सुद्धा नक्की आवडणार। म्हटली, ऐका, ती पुरणपोळी तुम्हाला फार आवडली होती, तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की आवडणार, मग मी आता पुरणपोळीचा स्वयंपाक करते, पुरणपोळीचा स्वयंपाक करते। म्हटली, पतीलाही आनंद वाटला। म्हटलं, अतिशय उत्तम, तू पुरणपोळीचा स्वयंपाक कर, मी त्यांना बोलवतो। दुसऱ्याच दिवशी 11चा टाइम दिला। वेळेवरती सगळे मित्र उपस्थित झालेत, वेळेवरती मित्र आले, 11 वाजलेत, पण हिचं कशातच काही नाही, साहित्य आणून ठेवलंय, पण पुरणपोळी करायला सुरुवातही केली नाही। तो पती त्यानं बाहेरून आवाज द्यावा, अगं कितीक वेळ आहे, अजून स्वयंपाक झाला की नाही? ती लगेच सांगते, थोडंसं थांबा, तुम्ही त्यांच्यासोबत बोलत बसा, मी 5च मिनिटात स्वयंपाक करते। आता 5 मिनिटात स्वयंपाक करायला ती काही इरल्याची होती का? नवीन मुलगी होती ती, म्हटली 5च मिनिटात स्वयंपाक करते। हा म्हटला, बरं तू स्वयंपाक कर, मी तोपर्यंत यांच्यासोबत गप्पा मारतो, गप्पामध्ये यांना गुंतवून ठेवतो। बराच वेळ गप्पा मारत बसले, इकडे ही पुरणपोळी बनवते। जशी कृती लिहिली होती त्या प्रकारे तिनं सगळं काही केलं, कृती करतीये, सगळं काही व्यवस्थित केलं, आणि पहा शेवटी कृती जिथपर्यंत आलेली होती, कणिक तिंबायची, कणिक मळायची आणि पुरण वाटायचं।
तिनं कणिक व्यवस्थित तिमली, पुरणही व्यवस्थित वाटून घेतलंय. पण आता पुढे काय करायचं? तुम्ही काय करता महिला मंडळ? मला विचारू नका, मला काही माहिती नाही. काय करता तुम्ही? नाही माहिती का? जाऊ द्या, पहिल्या दिवसापासून लक्षात येतं, इकडेच विचारावं लागणार मला. काय करता? त्या कणिकीमध्ये, त्या पिठामध्ये पुरण घालता की पुरणात कणिक भरता? पुरणात कणिक भरता का? पहा, तिला माहिती नाही आता नेमकं करावं काय. कणिकही दिसते, पुरणही दिसतंय, नेमकं कशात काय भरायचं काहीच सुचत नाही. कृती समोर लिहिलेली सुद्धा नाही. आणि त्यावेळेस काय मोबाईल नव्हता बरं का तिच्याकडे, यूट्यूब सुद्धा उपलब्ध नव्हता. मग आता करावं काय, सांगायला कोणी नाही. तिनं काय केलं, पुरणामध्ये कणिक भरली, पुरणामध्ये ते पीठ भरलं आणि पोळी लाटायला लागली. पोळी लाटतीये, जसं लाटायला सुरुवात केलं त्या लाटण्याला ते पुरण चिकटून यायला लागलं. पोळी काही जमेना. आता करावं काय काही लक्षात येत नाही. बराच वेळ झाला, 1-2 वेळेला पुन्हा मोडती, पुन्हा तोच प्रयोग, पुन्हा त्या लाटण्याला ते पुरण चिकटून येते. मग पहा, तिनं विचार केला, अरे पुरणपोळी कशी काय जमत नाही, नेमकं काय चुकतंय. तर लक्षात आलं, अरे त्या काकूच्या अंगावरती पांढरी साडी होती. काकू विधवा होती म्हणून पांढरी साडी घातलेली होती. त्या काकीच्या अंगावर पांढरी साडी होती, आपल्या अंगावरती रंगीत साडी आहे. मग आपणही पांढरी साडी घालू, मग पुरणपोळी करू. पांढरी साडी घरात नव्हती. लगेच पतीला आवाज दिला, मला पांढरी साडी पाहिजे. पांढऱ्या साडीशिवाय पुरणपोळी होत नाही. तोंडातून शब्द टाकला, लगेच साडी हजर. दुकान शेजारीच होतं. लगेच पांढरी साडी आणून दिली. हिने लगेच पांढरी साडी घातली. पांढरी साडी घातली, पुन्हा पोळी लाटायला बसली. पुन्हा तोच प्रयोग, पुरणात कणिक भरते. जमल काय पोळी? इकडं पोळी जमणार नाही. पांढरी साडी घातली तरी सुद्धा पोळी जमत नाहीये. मग आता कुठं बिघडतंय? आता नेमकं करावं काय? पांढरी साडी आपण घातली, अजून काय चुकतंय आपलं? विचार केला तर लक्षात आलं, अरे त्या काकींच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या. तुमच्या आहेत ना सगळ्यांच्या हातात बांगड्या? घालत जा बरं का. त्या काकींच्या हातात बांगड्या नव्हत्या. लगेच हिनं आपल्या हातातल्या बांगड्या फोडल्या. बांगड्या फोडल्या आणि पुरणपोळी लाटायला बसली. पोळी लाटतीये, ती बाह्य रूपानं बदल करते, पण त्याचं खरं वर्म तिच्या लक्षात येत नाही. बांगड्या फोडल्या, पोळी लाटायला बसली. पुन्हा तोच प्रयोग करते, पुरणात कणिक भरते, तरी पुरणपोळी जमत नाही. पुरणपोळी जमेना. आता काय करावं? पुन्हा लक्षात आलं, अरे त्या काकूंच्या कपाळावरती कुंकू नव्हता. मायबाप जे कुंकू सौभाग्याचं लेणं आहे, आपल्या पतीची ओळख आहे, ते कुंकू हिनं पुसून टाकलं. ते कुंकू पुसलं आणि पोळी लाटायला बसली. पुन्हा तोच प्रयोग, पुरणात कणिक भरते. जमल काय पुरणपोळी? हिनं कितीही साड्या बदलल्या, कितीही बांगड्या फोडल्या, कितीही कपाळ रिकामं केलं, तरी पुरणपोळी जमणार नाही. ही बाह्य रूपानं बदल करत होती, पण त्या पुरणपोळीचं वर्म तिच्या लक्षात राहत नव्हतं, तिच्या लक्षात येत नव्हतं. तोच प्रकार तद्वत या परमार्थामध्ये सुद्धा आहे. तुम्ही आम्ही बाह्य रूपानं बदल करतो, पण जो भाव या भगवंताचं, या परमार्थाचं वर्म आहे, भगवंतापर्यंत पोहोचण्याचं वर्म, भाव, हा भाव आपल्याकडे नसतो. बाह्य रूपानं अनेक बदल केले आणि भावच अंतकरणात नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल पहा, परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी भाव गरजेचा आहे. आणि ही जी गवळण आहे,
या अभंगाच्या माध्यमातून बोलते की हरीनं माझं चित्तहरण केलंय। या गवळणीच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झालाय, श्रद्धा निर्माण झाली आहे। आणि मग भाव निर्माण झालाय, श्रद्धा निर्माण झाली आहे, नवे नवे स्वतःला तिनं देवाला समर्पित केलंय। मग अशा अवस्थेमध्ये मला घरी जाता येणार नाही, मी घरी कशी जाऊ? घरी जातही नाही। बरं घरी जात नाही, पण माझं मन, माझ्या मनातल्या गोष्टी, माझी अवस्था कुणासमोर सांगू? जर मी माझ्या अंतकरणातली गोष्ट, माझी अवस्था शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर सांगितली, माझ्या मैत्रिणींना सांगत बसले, तर विनाकारण माझे घरचे मला बोलतील। माझे घरचे विनाकारण नको नको ते बोल मला लावतील। अभंगाचं तिसरं चरण। सांगता गोष्टी घरची कुटी खातील। घरचे नको नको ते बोलतील, विनाकारण घरच्यांचे बोल ऐकून घ्यावे लागतील, म्हणून पारखीयांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, मैत्रिणींना मी सांगू शकत नाही। मग अशी ती व्याकुळ होऊन, उदास होऊन, निराश होऊन ती गवळण यमुनेच्या काठावरती जाऊन बसलेली आहे। यमुनेच्या काठावरती बसली, आता मी नेमकं काय करू हे तिच्या लक्षात येत नाही। कधी कधी माणसाचं असं होतं, इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था, काय करावं सुचत नाही, कुणाला काय बोलावं ते कळत नाही, अशी अवस्था या गवळणीची झालेली आहे। काय करू, नेमकं काय करू? मला कोणी जाणून घेणारा असेल का? माझी अवस्था कोण जाणून घेईल? उदास होऊन, निराश होऊन कोणी सापडत नाही, कुणाला सांगता येत नाही, म्हणून यमुनेच्या काठावरती बसली आहे। आणि मायबाप तिची ती अवस्था माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जाणली आहे। जगद्गुरु तुकोबाराया हे एक संत आहेत, एक साधू आहेत। एका साधूचं अंतकरण, एका साधूची भावना एक साधूच जाणू शकतात। पहा, मग जगद्गुरु तुकोबारायांनी तिची अवस्था, तिची भावदशा जाणली आणि जगद्गुरु तुकोबाराया तिला सांगतायत, तिला उपदेश करतायत। अभंगाचं चौथं चरण। तुका म्हणे निवांत
का म्हणे निवांत नाही तो का म्हणे निवांत नाही तो का म्हणे निवांत तो का म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाये परा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे
टाळी वाजवा बरं दादांसाठी एकदा. फार गोड आवाज आहे आणि आपल्या आवाजातून सनई वाजवली म्हणून विशेष कौतुक. पहा, अभंग आपला सुटलेला आहे, अभंगाचं चिंतन पाहिलंय. पण काल्याच्या नियमाप्रमाणे काल्याच्या दिवशी भगवान गोपाल कृष्णानं गोकुळामध्ये ज्या लीला केल्यात, जे चरित्र केलंय, त्या चरित्राचं वर्णन करावं लागतं. चरित्र ते एकदा आपण सगळेजण मिळून भजन घेऊ आणि भजनानंतर गोकुळामध्ये या कृष्णानं काय लीला केल्यात त्या लीला आपल्याला पाहायच्यात. एकदा हात वरती घ्या, सर्वांनी भजन करायचंय. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे 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 बोलो, राधे राधे, राधे काल्याच्या नियमाप्रमाणे आता आपल्याला श्रीकृष्णांचं चरित्र ऐकायचंय. तर पहा, उग्रसेन नावाचा एक राजा आहे. उग्रसेन नावाचा राजा, त्याचा मुलगा कंस. हा कंस अन्यायी, अत्याचारी, अधर्मी आहे. हा कंस तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण धावत्या वेगामध्ये नियमानुसार मी घेऊन जाणार आहे. हा कंस यानं राजगादीसाठी आपल्या पित्याला तुरुंगात टाकलंय आणि राजगादीवरती बसलाय, सत्तेवरती आहे. ज्या राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं कुटुंबासारखं रक्षण करणं, पण हाच राजा आपल्या प्रजेवरती अन्याय अत्याचार करतोय, दुष्कर्म करतोय, अधर्म वाढत चाललाय. आणि पहा, जेव्हा जेव्हा अधर्म वाढत जातो आणि धर्म नाश पावत जातो, तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी, अधर्माला संपवण्यासाठी तो भगवंत, तो जगाचा मालक या ठिकाणी अवतीर्ण होतो. धर्म रक्षा वया अवतार घेते आपल्या पाळीचे भक्त जरा, आपल्या पाळीचे भक्त जरा, आपल्या पाळीचे
पहा, जेव्हा जेव्हा अधर्म वाढत जाईल तेव्हा तेव्हा देव अवतीर्ण होत असतो. तो निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा या ठिकाणी येतो आणि हा कंस अधर्म करतोय, अन्याय अत्याचार करतोय. आता याचा अधर्म मिटवण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत. हाच कंस याची बहीण देवकी, या देवकीचा विवाह वासुदेवाशी लावून दिला. त्यानंतर यांना कशा प्रकारे पहा तुरुंगामध्ये टाकलंय. आकाशवाणीनं जेव्हा सांगितलं की कंसा, ज्या देवकीचा एवढ्या थाटामाटात तू विवाह पार पाडतोस त्याच देवकीच्या पोटी तुझा काळ जन्माला येणार आहे. त्याच देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे, त्याच्या हातून तुझा मृत्यू होणार आहे. जेव्हा लक्षात आलं, दोघांनाही धरून तुरुंगामध्ये टाकलंय. तुरुंगामध्ये टाकलं. देवकी मातेच्या पोटी सुरुवातीला जे 6 पुत्र आले, देवकी मातेला सुरुवातीची जी 6 संतानं झाली, ती 6 संतानं या कंसानं मारली, कंसानं संपवली. 7वी संतान ती माया रोहिणी उदरी नेऊन पोहोचवली भगवंतानं. आणि भगवंताचा पहा, देवकी मातेच्या पोटी भगवंतानं अवतार घेतला. देवकी मातेचा 8वा पुत्र म्हणून भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. त्यानंतर वासुदेवांनी त्या तुरुंगामध्ये, त्या कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकाला गोकुळामध्ये नेऊन पोहोच केलाय. त्या नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. हो नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घराला माझा देव गोकुळाला. नंदाच्या घरी या बालकाला, या जगाच्या मालकाला, या कृष्णाला वासुदेवांनी पोहोच करावं. पोहोच केलंय. सगळीकडे आनंदी आनंद झालाय. सगळे उत्साही झाले, सगळे आनंदी झाले, सगळ्यांना आनंद झालाय. इथं ज्याला ज्याला आनंद झालाय आता प्रत्येकानं भजन करायचंय. प्रत्येक जण आपापसात सांगायला लागले, आपापसात म्हणायला लागले. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एके दावी एके पुढे ताती वाटे संतवडे. एके दावी एके पुढे वाटे संतवडे. एके पुढे ताती वाटे संतवडे. एके दावी एके पुढे वाटे संतवडे. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तुम्हाला आनंद झालाय ना सगळ्यांना? कृष्णाचा जन्म झालाय. घ्या हातवरती. किती सांगू मी सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू 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 कुणाला. आज आनंदी आनंद झाला. सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. सगळीकडे आनंद आहे, प्रसन्नता आहे. हा कान्हा, हा कृष्णा त्या गोकुळामध्ये लहानचा मोठा होतोय, वाढतोय. आणि काही काळानंतर यानं चोऱ्या सुरू कराव्यात. दह्या दुधाच्या चोऱ्या सुरू केल्या, चोऱ्या सुरू केल्या. आणि यशोदा माईकडे तक्रारी यायला लागल्या. अनेक गवळणी यायच्या. यशोदेला तुला येईल राग. यशोदेला तुला येईल राग.
यशोदे तुला यशोदे तुला अनेक तक्रारी यायच्या यशोदा माईकडे तक्रारी की तुझ्या कान्हानं असं केलं, तुझ्या कानानं तसं केलं, तुझ्या कानानं हे चोरलं, तुझ्या कानानं ते चोरलं. नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी नवनीत चोरी करी मस्करी रंगावरोनी मारी पिचकारी रंगावरोनी मारी पिचकारी चालताना तुझा कान्हा गोकुळाला लावी वेड कान्हा गोकुळाला लावी वेड कान्हा गोकुळाला लावी वेड कान्हा गोकुळाला लावी वेड गोकुळाला लावी वेड अनेक चोऱ्या केल्या आणि आता यशोदा माईने या कृष्णाला गोपाळानं सोबत गाई गुरं सांभाळण्यासाठी पाठवलंय. आपल्याला एक लीला पाहायची, एक लीला ऐकायची. कृष्णाच्या मित्रांमध्ये, त्या सवंगड्यांमध्ये एक बोबड्या नावाचा सवंगडी होता. बोबड्या. एकदा काय झालं, तो बोबड्या कृष्णा त्याला बोलवायला गेला. अरे चल माझ्या सोबत. तो बोबड्या म्हणतोय, कान्हा कृष्णा, अरे मी तुझ्या सोबत येणार नाही. काय येणार नाही? एका गवळणीच्या माध्यमातून आपल्याला पाहायचंय. दायबा कितना नकोले बा, दायबा कितना नकोले बा. तो जो बोबड्या आहे त्या बोबड्यानं बोलावं, कान्हा अरे आम्ही तुझ्यासोबत येणार नाहीत. कृष्णानं विचारलं, अरे काय झालं, तू काय येत नाहीयेस? हा बोबड्या सांगतोय, अशीच एकदा सगळी बोले मिळून, अशीच एकदा सगळी बोले मिळून माल्याच्या मल्यामंदी गेलोले बा, माल्याच्या मल्यामंदी गेलोले बा. काय झालं कान्हा? अरे आपण सगळे मिळून एकदा माळ्याच्या मळ्यात गेलो, माळ्याच्या मल्यामंदी गेलोले बा, माल्याच्या मल्यामंदी कवल्या कवल्या ककल्या होत्या, माल्याच्या मल्यामंदी कवल्या कवल्या ककल्या होत्या. त्या माळ्याच्या मळ्यात कोवळ्या कोवळ्या ककड्या होत्या. मग काय झालं? माल्याच्या मल्यामंदी कवल्या कवल्या ककल्या होत्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी ककली तोलायला गेलोले बा, टिकलून आला माल्याचा मालक, मलाच कानाखाली मारलेले बा. नाही 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 तुझ्या संग येणार, तुझ्या संग येणार, तुझ्या संग येणार. एवढंच नाही तर एकदा तुझ्या घरी सुद्धा असंच झालं. काय झालं? अशीच एकदा सगळी बोले मिळून, अशीच एकदा सगळी बोले मिळून यशोदेच्या घरी गेलोले बा, यशोदेच्या घरी गेलोले बा. यशोदा मैयानं पुरणपोळ्या केल्या होत्या, यशोदा मैयानं पुरणपोळ्या केल्या होत्या. यशोदा माईनं पुरणपोळ्या केल्या होत्या. आणि पुरणपोळ्या केल्यानंतर काय झालं? सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या, सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला बसलोले बा, मी पोली मागायला बसलोले बा. मला चालदी दिलेले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग
बोबड्या सांगत होता, अशा अनेक घटना घडल्या कान्हा, म्हणून मी तुझ्यासोबत येणार नाही. तो बोबड्या बोलत होता, हा कान्हा ऐकत होता. अशी ही लीला, अशा अनेको लीला त्या कान्हानं त्या कृष्णानं कराव्यात. आणि अजून एक लीला घडली, ती म्हणजे काल्याची लीला. कृष्णानं आपल्या सवंगड्यांसोबत, गोपाळांसोबत त्या यमुनेच्या काठावरती काला केला. दही आणि लाही, काल्यामध्ये दही आणि लाही वापरली जाते. पहा, काला का करायचा, किंवा दही आणि लाही, ही जी लाही आहे ना, जीवाला लाहीची उपमा दिलेली आहे. ही लाही कशी असते? कडक असते, कठीण असते. जेव्हा ही कडक असणारी लाही दह्यामध्ये एकत्र येते, ती आपोआप मऊ होते, तोंडात टाकली की विरघळते. हे लाही रूपी जो जीव आहे, तो जोपर्यंत भगवंत रूपी दह्यामध्ये एकत्र येत नाही, तोपर्यंत तो कठोर असतो, तोपर्यंत त्याला अहंकार होत असतो, गर्व होत असतो. पण जेव्हा हा लाही रूपी जीव दही रूपी भगवंतामध्ये एकत्र येतो, तो आपोआप नम्र होतो. आपोआप पहा, मऊपणा त्याच्यात येतो. मग दही आणि लाही एकत्र करून यामध्ये अनेक वस्तू वापरल्या जातात. अजूनही काही गावोगावी वेगवेगळी पद्धत आहे. मग अशा प्रकारे एकत्रित केलेला काला, तो काला आपल्याला सुद्धा या ठिकाणी करायचा आहे. आपण कृष्णांच्या लीला पाहिल्या, अभंगही सुटलेला आहे. या ठिकाणी आता दहीहंडी फोडल्या जाईल. पहा, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल.